सो जी कार्डियक सायकल आहे तिच्यासाठी किती वेळ लागतो? 0.8 सेकंड. Cardiac cycle, it consists of systole. Systole means contraction, and diastole means relaxation of both the sides, means both atria and ventricles. दोघांचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टॉल आणि दोघांचं रिलॅक्सेशन म्हणजे डायस्टॉल. ओके. कार्डियक सायकल is completed in 0.8 सेकंड. 0.8 सेकंड लागतात कार्डियक सायकल कंप्लीट व्हायला आणि त्या एका मिनिटामध्ये 75 बीट्स पर मिनिट. सो त्या एका मिनिटामध्ये हार्ट किती वेळा कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होतं? 75 to 80, 75 to 80 मॅक्सिमम. त्या एवढे वेळा कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होतं. ठीक आहे. सो हे कार्डियक सायकल आहे. कार्डियक सायकल कंप्लीट व्हायला 0.8 सेकंड लागतात. ठीक आहे. द फेज ऑफ कार्डियक सायकल आर एट्रियल सिस्टॉल अबाउट 0.1 सेकंड, देन वेंट्रिकल सिस्टॉल. जेव्हा हे 4 जे चेंबर्स आहेत त्या सर्वांचं सिस्टॉल अँड डायस्टॉल होत असतं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. ओके. सो एट्रिया जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा राईट एट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर काय होतं? ते जे फ्लुइड असतं, ब्लड असतं, ते पुश होतं कुठे? खालच्या साईडला, वेंट्रिकलमध्ये. ओके. सो हे जी कॉन्ट्रॅक्शनची एट्रियल कॉन्ट्रॅक्शनची जी फेज आहे ती 0.1 सेकंड आहे. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनची फेज आहे ती 0.3 सेकंड आहे. ओके. अँड रिलॅक्सेशन पिरियड इज 0.4 सेकंड. द फर्स्ट हार्ट साऊंड इज caused by a blood turbulence and associated with the closing of AV, that is atrioventricular valves, and the second sound is it is caused due to a blood turbulence associated with closing of semilunar valves. Okay. सो जेव्हा वॉल्स जे मधले वॉल्स असतात ते क्लोज किंवा ओपन होत असतात तेव्हा हा साऊंड तयार होत असतो जेव्हा आपण तो स्टेथोस्कोपनी ऐकतो. सो हे सर्व आपण आज बघितलं हार्टबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्लड वेसल्स. कळलं आहे हार्टबद्दल? हार्टचे 4 चेंबर्स आहेत. 4 चेंबर्सची नावं काय आहेत आणि पल्मनरी सर्क्युलेशन मोस्टली विचारलं जातं. सिस्टमिक सर्क्युलेशन एवढं विचारलं जातं. नेक्स्ट ब्लड वेसल्स. Blood vessels consist of arteries, veins, arterioles, then capillaries, venules. हे सर्व आहेत वेसल्सची नावं. ठीक आहे. सो आर्टरीज ते कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. हे कुठून ब्लड कॅरी करते? हार्टकडून सर्व बॉडीकडे. आर्टरीज अवे फ्रॉम द हार्ट. अँड द आर्टरियल वॉल कन्सिस्ट ऑफ अ tunica interna, tunica media and tunica externa. सो हे जे आर्टरीजचे 3 वॉल्स आहेत ते बाहेरचा वॉल आहे त्याचं नाव आहे tunica externa, मिडल tunica media and tunica interna. असे 3 लेयर्स आहेत आर्टरीजचे. 2 टाइप्स ऑफ आर्टरीज आर लार्ज
और इलास्टिक, मीडियम साइज और मस्क्युलर. ठीक आहे. दोन टाईपच्या आर्टरीज आहेत, लार्ज और इलास्टिक, कंडक्टिंग आर्टरीज अँड डिस्ट्रीब्युटिंग आर्टरीज. So first blood vessel is arteries. So arteries carry the blood away from the heart. हे काय करत आहे? ब्लड कॅरी अवे फ्रॉम द हार्ट. having 3 layers. कोणत्या 3 लेयर्स आहेत? ट्युनिका, इंटरना, ट्युनिका मेडिया and tunica externa. या 3 लेयर्स आहेत. So next is the 2 types of arteries. Large and elastic means conducting arteries. And the second is medium and muscular. And muscular, that is distributing artery. असे 2 टाइप्स आहेत आर्टरीजचे, लार्ज अँड इलास्टिक that is conducting artery, medium and muscular that is distributing artery. Many arteries which do not stenoze are called the end of arteries. So काही आर्टरीजना काही एंड नाही आहे, त्या वेन्सला मिळतात. ओके. सो नेक्स्ट इज आर्ट्रिओल्स. सेकंड टाइप इज atrioles. Atrioles, they are a small arteries that deliver blood to capillaries. So हे arteries पेक्षा smallest size आहे. They are small arteries. They deliver blood to capillaries. ओके. सो ह्या काय करत आहे? कॅपिलरीजना ब्लड देत आहेत. सो जी बिग आर्टरी आहे त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. ओके. कंडक्टिंग अँड मस्क्युलर आर्टरीमध्ये त्यानंतर अजून छोटे छोटे पार्ट्स झालेले आहेत आर्टरीजचे. सो दिस इज नोन ॲज एट्रिओल्स. ओके. ब्रांचिंग झालं आहे अजून. सो हे काय आहेत? आर्ट्रिओल्स. आणि ह्या आर्ट्रिओल्स पुढे कशाला कोणाला जाऊन मिळतात? स्मॉल स्मॉल कॅपिलरीजना. ओके. एकदम फाईन कॅपिलरीज आहेत त्यांना जाऊन मिळतात. ठीक आहे. दे डिलिव्हर्ड ब्लड टू द कॅपिलरीज. सो मोठ्या आर्टरीतून जे ब्लड येतं ते एट्रिओल्समध्ये जातं. फ्रॉम एट्रिओल्स इज गोज टू द कॅपिलरीज. ठीक आहे. देन कॅपिलरीज. नेक्स्ट वेसल इज थर्ड वेसल इज कॅपिलरीज. These are the network of microscopic blood vessels. म्हणजे एकदम बारीक असतात ते आपल्या डोळ्यालाही दिसत नाही. These are the network of microscopic blood vessels. जसं आपल्या डोळ्यांमध्ये एकदम बारीक बारीक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे ब्लड वेसल्स, ते आपल्याला डोळ्यांनाही दिसत नाही. दॅट इज कॉल्ड अ कॅपिलरीज.
दे हेल्प इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड गॅसेस. हे कॅपिलरीज काय करतात, इथे मोस्टली काय होतं, एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड गॅसेस टेक्स प्लेस. सो इथे हे कॅपिलरीजमध्ये एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड गॅसेस टेक्स प्लेस. And some capillaries are continuous and other are fenestrial means porous. काही कॅपिलरीज आहेत त्या पोरस आहेत आणि काही कॅपिलरीज आहेत या कंटिन्युअस होत आहेत. दॅट इज पेरिफेरल स्फिंक्टर्स, दे रेग्युलेट द ब्लड फ्लो थ्रू द कॅपिलरीज. सो ह्या कॅपिलरीज आहेत ह्या कुठे जाऊन मिळतात, व्हेन्युअल्सला. ओके. नेक्स्ट ब्लड वेसल्स इज व्हेन्युअल्स. Venules means a capillaries united to form a venules. त्या कॅपिलरी बऱ्याच साऱ्या कॅपिलरीज एकत्र येऊन वेन्स तयार होते. ठीक आहे. कॅपिलरीज युनाइटेड टुगेदर टू फॉर्म वेन्युल्स. तर बऱ्याच साऱ्या कॅपिलरीज एकत्र येऊन व्हेन्युअल्समध्ये फॉर्मेशन होतं. अँड विच मे मर्ज इन टू द वेन्स, टू द वेन. आणि त्यानंतर त्याचं वेनमध्ये रूपांतर होतं. वेन. ठीक आहे. सो वेन, नेक्स्ट वेन इट इज कॅरी अ ब्लड टुवर्ड्स द हार्ट. carry blood towards the heart. वेन काय करते, सर्व शरीरातलं जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे कॅरी करते आणि हे परत हृदयाकडे रक्त घेऊन जाते. ठीक आहे. टुवर्ड्स द हार्ट. अँड वेन हॅव अ थिनर ट्युनिका इंटरना अँड ट्युनिका मेडिया and larger lumen and contain the wall of to prevent the backflow. So veins मध्ये काय काय आहे, जसं आर्टरीज मध्ये 3 लेयर्स आहेत तसं वेन्स मध्ये पण लेयर्स आहेत. ट्युनिका इंटरना, ट्युनिका मेडिया large lumen and it also contain wall. याला मध्ये मध्ये दरवाजे पण आहेत. का तर हे परत बॅकफ्लो होऊ नये म्हणून. हे काय करते, वेन काय करते, डिऑक्सिनेटेड ब्लड नेते परत हार्टकडे. म्हणजे ग्रॅव्हिटीच्या उलट्या दिशेने ते चाललंय, म्हणजे वरती चाललंय. ओके. सो ते परत बॅकफ्लो होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मध्ये मध्ये दरवाजे असतात, कारण ते ब्लड परत पाठी येऊ नये म्हणून. ओके. सो हे सर्व स्ट्रक्चर आहे ब्लड वेसल्सचं. ठीक आहे. ब्लड वेसल्स कोणत्या कोणत्या आहेत आपल्या शरीरामध्ये, आर्टरीज, आर्ट्रिओल्स, कॅपिलरीज, व्हेन्युअल्स अँड वेन्स. जशी मोठी आर्टरी, याचं ब्रांचिंग स्ट्रक्चर होतं. ह्या आपण आर्टरीज बोलणार आपण. त्यानंतर अजून डिवायडेशन होतं आर्टरीजचं, दॅट इज एट्रिओल्स, and again this arteries is divided into fine structure known as capillaries. हे स्मॉल नेटवर्क असतं पूर्ण. कॅपिलरीज इज द नेटवर्क ऑफ द फाईन ब्लड वेसल्स. ओके. सो इथून दिस इज कॅपिलरीज. ओके. या इथे काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस, न्यूट्रिएंट्स अँड गॅसेस टेक्स प्लेस. आणि ह्या ज्या कॅपिलरीज आहेत ह्या पुढे जाऊन काय होतात, एकत्र येतात आणि त्याचं व्हेन्युअल्समध्ये रूपांतर होतं. ओके.
सो पुढे जाऊन ह्या परत एकत्र येतात, त्याचं व्हॅन्युअल्समध्ये रूपांतर होतं. थोड्याशा कॅपिलरीजपेक्षा त्याचं डायमीटर मोठा असतो, ठीक आहे, व्हॅन्युअल्सचा. सो आणि हे बऱ्याच साऱ्या वेन्स असतात, त्या एकत्र येऊन त्याचं वेनमध्ये रूपांतर होतं, ठीक आहे. बऱ्याच साऱ्या कॅपिलरीज व्हॅन्युअल्स एकत्र येऊन त्याचं रूपांतर वेन्समध्ये होतं, ठीक आहे. आणि हे वेन काय करत आहे, परत इट कॅरी अ ब्लड टुवर्ड्स द हार्ट, ठीक आहे. अँड वेन्स हॅज ट्युनिका इंटरना, ट्युनिका मेडिया, लार्ज लुमेन अँड कंटेन अ वॉल्स टू प्रिव्हेंट अ बॅकफ्लो ऑफ द ब्लड, ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर आहे वेन्स, ब्लड वेसल्सचं. त्यानंतर पल्स. पल्स इज अ रेग्युलर जर्किंग ऑफ इलास्टिक आर्टरी. पल्स ही काय आहे, आपल्याला जिथे पल्स फील होते ही पण एक आर्टरीच आहे, जर्किंग आर्टरी. जसं हार्टचं कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होतं, त्यामुळे ते वेव्ज निर्माण होतात सर्व. एकदा का साऊंड कुठून निघाला तर साऊंड वेव्ह फॉर्मने हवेमध्ये पसरतो आणि तो आपल्या कानापर्यंत येतो. त्याचप्रमाणे जेव्हा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं तेव्हा ते वेव्ज फॉर्म होतात ब्लड वेसल्समध्ये, ओके. सो वेव्ज ते फॉर्म होतात, ते आपल्याला सुपरफिशियली जिथे बोनी एरिया आहे आणि त्याच्यावर आर्टरी आहे, जसं इथे हे हाड आहे आणि त्याच्यावर ती आर्टरी प्रेझेंट आहे, म्हणून आपल्याला तिथे ती लगेच फील होते, ओके. पल्स. सो पल्स इज द रेग्युलर जर्किंग ऑफ अ इलास्टिक आर्टरी. Pulse, it is a regular jerking of elastic artery with each heartbeat. So normal pulse rate is in adult is 70 to 80 beats per minute. Okay, pulse means what? It is a regular jerking of elastic artery with each heartbeat. The normal pulse rate in adult is 70 to 80 beats per minute. Now the blood pressure. Blood pressure means it is a pressure exerted on the wall of artery when the left ventricle undergoes systole and diastole. It is measured by sphygmomanometer
manometer. Normal blood pressure is 120 by 80 mm of Hg. So blood pressure म्हणजे काय? It is a pressure exerted. Blood pressure means it is a pressure exerted on the wall of artery. प्रेशर एक्झर्ट होतं आहे, वॉल जे आर्टरीचं आतले वॉल आहे त्याच्यावर प्रेशर पडतं आहे. केव्हा? जेव्हा लेफ्ट वेंट्रिकल अंडरगो सिस्टॉल. सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं लेफ्ट वेंट्रिकलचं, तेव्हा सिस्टॉल अँड डायस्टॉल, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं. त्यावेळेस जे प्रेशर पडतं आहे आर्टरीजवरती त्याला बोलणार ब्लड प्रेशर. ओके. आणि हे ब्लड प्रेशर आपण कशाने मेजर करतो? स्पिग्मोमॅनोमीटर. ओके. जे ॲपरेटस असतं मर्क्युरी ॲपरेटस, त्याचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. हे फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाईल. ठीक आहे. द ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय डॅश ॲपरेटस. कोणतं? स्पिग्मोमॅनोमीटर. अँड द नॉर्मल ब्लड प्रेशर इज 120 by 80 mm of Hg. Hg म्हणजे मर्क्युरी, millimeter of mercury. So blood pressure means a pressure exerted on the wall of the artery when the wall of the arteries, when the left ventricle undergoes systole and diastole. ठीक है. सो एवढं कळलं. पल्मनरी सर्क्युलेशन मी मगाशी सांगितलं, जे लिहून दिलं ते सर्व पल्मनरी सर्क्युलेशन होतं. ठीक आहे. सो हे डायग्राम काढायचं आहे पल्मनरी आणि सिस्टमिक सर्क्युलेशनचं. ठीक आहे. दोन्ही एकत्रच दिलेलं आहे. सो एवढा इथे आपला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम संपतोय पार्ट. ओके. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये आपण काय काय बघितलं? ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स. सो ब्लड म्हणजे ब्लडचे जे कंटेंट आहेत ते बघितले, प्लाझ्मा अँड फॉर्म सेल्स. नंतर हार्ट बघितलं, हार्टमध्ये 4 चेंबर्स आहेत आणि ते 4 चेंबर्स कशा प्रकारे वर्क करतात, त्यामध्ये सर्क्युलेशन किती प्रकारचे होतात, पल्मनरी सर्क्युलेशन होतं आणि सिस्टमिक सर्क्युलेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर बघितलं ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स किती प्रकारचे आहेत? ब्लड वेसल्समध्ये आर्टरीज येतात. आर्टरी म्हणजे इट कॅरीज अवे फ्रॉम द हार्ट. ब्लड कॅरी अवे फ्रॉम द हार्ट अँड इट कंटेन ऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज कंटेन ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मनरी आर्टरी. ठीक आहे. आणि त्यामध्ये 3 वॉल्स असतात, टुनिका इंटरना, टुनिका मेडिया अँड टुनिका एक्सटर्ना. ओके. आणि नेक्स्ट आहे ॲट्रिओल्स. ॲट्रिओल्स पण इट कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके. सो arterioles means what? Arterioles, they are a smaller than arteries. Okay, smaller arteries, and they deliver the blood to the capillaries. याच्यानंतर कॅपिलरीजमध्ये फॉर्म होतं. या कॅपिलरीजमध्ये एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड गॅसेस टेक्स प्लेस. देन व्हेन्युल्स, द कॅपिलरीज युनायटेड टुगेदर टू फॉर्म अ व्हेन्युल्स. ओके. अँड then veins means vein carry the blood toward the heart, and vein is the basic layer of the veins are tunica interna, tunica media and larger lumen, and contains the walls to prevent the backflow of the blood. Okay. so हे सर्व आपण ब्लड वेसल्स बद्दल बघितले. काय क्वेरी आहेत?